बहिणीची इतकी जाहिरात केली, इतके मोठमोठे इव्हेंट केले. अरे तो जाहिरातीचा पैसा जरी वाचवला असता तरी लाडक्या बहिणींना 3000 रुपये देता आले असते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज महाराष्ट्रातल्या शिक्षणाची अवस्था काय आहे? म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही म्हणून पोरं शिकवावी, तर या 2.5 वर्षाच्या कालखंडातल्या सरकारनं तब्बल 62,000 शाळा खाजगी कंपन्यांच्या घशात घातल्या. 14,713 शाळा पटसंख्या नाही म्हणून बंद करून टाकल्या. म्हणजे आमच्या पोरांनी शिकायचंच नाही अशी व्यवस्था इथं करून ठेवली. आणि जी पोरं शिकली त्यांना नोकऱ्या मिळाव्यात तर इथले सगळे उद्योग गुजरातला नेऊन ठेवले. मला प्रश्न पडतोय की सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगार नाही म्हणून आमची लोक मुंबईला जातात. आता मुंबईचे उद्योग यांनी गुजरातला पळवले. आमची लोक काय आता गुजरातला जाणार? आम्ही काय गुजरातचे चाकर म्हणून काम करणार? मग यासाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला का? यासाठी मुंबई मिळवली का? मराठी माणसाला त्याच्या माई पंढरीमध्येच काम मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन शिवसेना गेली 58 वर्ष लढतीये. त्यामुळे निश्चितपणे उद्याच्या पिढ्यांच्या शिक्षणासाठी, उद्याच्या पिढ्यांच्या रोजगारासाठी आम्हाला या विधानसभेमध्ये निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण यांनी पुरतं गडूळ करून टाकलंय. कुणीतरी येतं आणि बटेंगे तो कटेंगे म्हणून जातं. त्यांना सांगायला हवं हा महाराष्ट्र आहे. हातातलं रुग्ण बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका मारणारा महाराष्ट्र, चिनाबच्या पल्याड जाऊन अफगाणीच्या नांग्या ठेचणारा महाराष्ट्र, बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत उत्तरे थैमान घालणारा महाराष्ट्र, मरहट्टा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं कडाडणारा महाराष्ट्र. त्याला सांगायला हवं हा महाराष्ट्र आहे. ना बटेगा ना कटेगा, लढेगा, जीतेगा और आगे भी बढ़ेगा. जाती जाती मतलब वितुष्ट निर्माण करायची, धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करायचे, आगी पेटवायच्या आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घ्यायची. हे षडयंत्र आता जनतेनं ओळखायला हवं आणि ते इथं चिरडून टाकायला हवं. सजग राहा, सावध राहा. आमचा शिवसैनिक ज्यावेळी हातामध्ये शिवबंधन बांधतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 18 पगड जातीचा महाराष्ट्र एक संघ ठेवू अशी तो शपथ घेतो. ज्यावेळी तो शिवबंधन बांधतो इथल्या स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांना सुरक्षा देऊ असं तो सांगत राहतो. खरं तर ज्यावेळी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही. आणि गेल्या 2.5 वर्षात काय झालंय ते बघा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणला. पण गेल्या 2.5 वर्षात या सरकारला उद्धवजींनी संमत केलेला शक्ती कायदा केंद्राकडून साधा मंजूर सुद्धा करून घेता आला नाही. ही इथली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्या बदलापूरला 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो, ती लोक पेटून उठतात तर त्या लोकांवर लाठी हल्ला केला जातो. म्हणजे आम्ही आमच्या लेकरांसाठी सुद्धा साथ घालायचे नाही, आम्ही आमच्या लेकरांसाठी सुद्धा उभारायचे नाही. अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन चालू तर तिथल्या माता भगिनींवर सुद्धा लाठी हल्ला केला जातो. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही, वारकऱ्यांवर लाठी हल्ला केला जातो, वारसू प्रकल्पग्रस्तांवर लाठी हल्ला केला जातो. हे राज्य कुणाचं? कुणासाठी राज्य आहे? हे राज्य लोकांचं आहे, लोकांसाठी राज्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सत्तेची माजोरी दाखवणाऱ्याला सत्तेतून आता हद्द पार केलं पाहिजे हे पहिलं आपण लक्षात ठेवायला हवं. वाढती महागाई, उदासीन उद्ध्वस्त झालेला शेतकरी, वाढलेली बेरोजगारी आणि हे सामाजिक गडूळ झालेलं वातावरण हे जर संपवायचं असेल आणि महाराष्ट्राला पुन्हा क्रमांक 1 वर न्यायचं असेल तर आता महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आपल्याला माहिती असेल नसेल पण गेल्या 2.5 वर्षात या सरकारनं महाराष्ट्रावर तब्बल 9.25 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलंय. 9.25 लाख कोटी कर्ज का काढायचं असतं? विकास व्हावं. कर्ज का काढायचं असतं? रोजगार निर्माण व्हावा म्हणून. मला सांगा गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात किती नवे उद्योग आले? कुठल्या गोष्टीचा विकास झाला? माणसं आजारी पडली तर रुग्णालयात जावं तर ते रुग्णालय सुद्धाच आजारी आहेत. माणसं तिथं जाणार कशी? उपचार होणार कसे? कसला विकास केला यांनी? मग हे 9.25 लाख कोटी गेले कुठं? 2019ला या मंत्र्यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरण निवडणूक आयोगाला दिलंय.
आता 2024ला सुद्धा त्यांनी ते सादर केलंय. तुमच्या लक्षात येईल 2019ला ज्या मंत्र्याची संपत्ती 5 कोटी होती ती आता 55 कोटी झाली आहे. ज्याची 10 कोटी होती तो 20 कोटीवर गेलाय, ज्याची 20 कोटी होती तो 40 कोटीवर गेलाय. म्हणजे मंत्र्यांच्या संपत्तीनं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला काय 1500 रुपये. कुणाचा विकास झाला इथं? मग आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्र कर्जाच्या व्याजापोटी महिन्याला 56,000 कोटी रुपये देत असतो. जर तुमच्यापैकी कुणाला वाटत असेल आपल्या डोक्यावर रुपयाचं कर्ज नाही, तर चूक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या महायुती सरकारनं 62,941 रुपयाचं कर्ज करून ठेवलंय. इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या डोक्यावर तो जन्मताच कर्ज ठेवलं जातं. तो पोरगा कर्जबाजारी म्हणून जन्माला येतो. आम्ही विचार करायला हवा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करणारं शासन हवं आणि त्यासाठी ही विधानसभा निर्णायक आहे. येत्या 20 तारखेला आपण मशालीचं बटन दाबावं आणि आम्ही जे कदम यांना बहुमतानं विजयी करावं. महाविकास आघाडीला सत्तेत आला. खरं तर ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढं महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल आता धगधगायलाच हवी आणि महाराष्ट्र उजळून काढायलाच हवा. मला खात्री आहे आपण सगळे, मी कोण तो कोण तो कोण हा कोण असं न करता, मी बाळासाहेबांची मशाल, मी शिवसेनेची मशाल, मी उद्धव ठाकरेंची मशाल, मी महाराष्ट्राची मशाल म्हणूनच उभा राहायला हवं. जर जगणं करायचं असेल खुशालीचं तर बटन दाबा मशालीचं. धन्यवाद.